Today let us see the go down wiring diagram. This is the last wiring from your chapter 4. Go down सगळ्यांना माहीत असेल स्टोर रूम, त्याच्यासाठी थोड्या वेगळ्या प्रकारची वायरिंग असेल त्याला म्हणायचं गो डाऊन वायरिंग. गो डाऊन वायरिंग सर्किट इज नीडेड इन टनेल लाईक स्ट्रक्चर. टनेल लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय? एका रूम नंबर दुसरी रूम, दुसऱ्यानंतर तिसरी रूम, म्हणजे त्या टनेलला जसं एकच एंट्रन्स असेल त्याप्रमाणे ह्या गोडाऊनला सुद्धा एक एंट्रन्स असेल आणि आतमध्ये एकाच्या आत असे रूम असतील. वेअर हाऊस म्हणजे इट इज सिमिलर टू गोडाऊन. लॉंग पॅसेजेस, मोठे पॅसेज असतील हॉस्टेलसारखे. बिग गोडाऊन्स, इवन पॅसेज ऑफ हॉस्पिटल्स, हॅविंग लॉट्स ऑफ रूम्स and different portions. It was the best choice to save electricity and energy consumption where only one load, that is light bulb, can be operated at a time. म्हणजे भरपूर रूम असतील पण ज्या रूममध्ये आपण प्रेझेंट असणार आहे फक्त ती लाईट चालू करायची, ज्या कॉरिडॉरमध्ये आपण प्रेझेंट असेल तेवढीच लाईट चालू करायची आणि बाकी सगळ्या ऑफ करायच्या. त्याच्यासाठी जो सर्किट लागणार आहे त्याला म्हणायचं गो डाऊन सर्किट और गो डाऊन वायरिंग. हियर वी आर कन्सिडरिंग ए गो डाऊन हॅविंग 3 रूम्स. आपण जो एक्झाम्पल बघणार आहे त्याच्यामध्ये गोडाऊनला 3 रूम कन्सिडर आहे, बट दॅट यू कॅन एक्सटेंड फॉर मोर रूम्स. म्हणजे 4 असतील किंवा 5 असतील किंवा भरपूर कॉरिडॉर असेल त्याच्यामध्ये 8-10 बल्ब असतील. So to control 3 light bulbs requires one SPST, that is single pole single throw, that is single way switch, and 2 SPDT, single pole double throw, त्यालाच म्हणायचं 2 way switch. म्हणजे ह्या 3 रूमसाठी आपल्याला एक सिंगल SPST, दॅट इज सिंगल वे स्विच लागणार आहे आणि प्रत्येक ॲडिशनल रूमसाठी वी रिक्वायर 2 वे स्विचेस. पहिल्या रूमसाठी SPST स्विच, दॅट इज सिंगल वे स्विच, आणि बाकीच्या सगळ्या रूमला वी रिक्वायर 2 वे स्विच. नाउ फिगर शोज ए गोडाऊन हॅविंग 3 रूम्स, त्याला चेंबरसुद्धा म्हणतात. इट इज हॅविंग ओनली 1 एंट्रन्स. जो लेफ्ट आहे दॅट इज एंट्रन्स. सो वी हॅव टू एंटर फर्स्ट इन टू द रूम 1, देन रूम 2 अँड रूम 3, आणि परत जाताना from room 3 to room 2, room 2 to room 1, room 1 to at the outside. So it is having only one entrance. That's why it is also called tunnel like structure. एकच एंट्रन्स आहे आणि आतमध्ये रूम्स आहेत. असाच प्रकार हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये असेल किंवा हॉस्टेलच्या कॉरिडॉरमध्ये असेल. नाव हिअर when you enter in the room 1, लॅम्प L1 ऑन व्हायला पाहिजे. जेव्हा आपण एंट्रन्स करतो त्यावेळेस लॅम्प L1 ऑन व्हायला पाहिजे. दॅट वी कॅन मेक ऑन विथ द हेल्प ऑफ द स्विच लोकेटेड ॲट द एंट्रन्स. तो कुठला आहे? तो SPST आहे, म्हणजे 1 वे स्विच आहे. जेव्हा आपण रूम 2मध्ये जातो ॲट दॅट टाईम L1 शुड बी ऑफ आणि L2 शुड बी ऑन. म्हणजे पहिला लॅम्प ऑफ व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या रूममधला चालू व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी वी हॅव टू ऑपरेट द स्विच S2 लोकेटेड ॲट द सेकंड एंट्रन्स. सिमिलरली व्हेन यू एंटर फ्रॉम रूम 2 टू रूम 3 त्यावेळेस L2 ऑफ व्हायला पाहिजे आणि L3 चालू व्हायला पाहिजे. अँड दिस वी कॅन डू विथ द हेल्प ऑफ द थर्ड स्विच S3 लोकेटेड ॲट द एंट्रन्स ऑफ द थर्ड रूम. ह्याच्यामध्ये S1 आहे, तो SPST आहे, आणि बाकीचे जेवढे स्विचेस असतील ह्याच्यामध्ये 3च रूम आहेत. 4थी रूम असेल किंवा 5वी रूम असेल. सो S2, S3, S4, S5 ऑल स्विचेस मस्ट बी 2 वे स्विचेस or single pole double throw switches. Now we can see the circuit diagram. A live terminal given to first the one way switch, so it is located near the entrance, main entrance of the go down. S2, that is 2 way switch located in the second room. Similarly S3, again 2 way switch located in the third room, and there are 3 lamps L1, L2, L3. Now let us see the operation. Now working.
When a person enter in the first room or first portion, all lighting points are switched off. पहिल्यांदा कंडिशन काय असेल की सगळ्या लॅम्प्स ऑफ असतील. ॲज द फर्स्ट SPST switch is off in position. You can see here diagram. All lamps will be off when you operate the S1. फक्त S1 आपण बंद केले की सगळे लॅम्प्स ऑफ होणार आहेत. Because this is the switch located at the incoming. When a person enter into the first room, he will switch on the first switch S1. I will show here. When a person enter into the first room, he will switch on the first switch, that is one-way switch S1. So at that time, the live terminal, the phase is given to the lamp and the neutral is directly given. So lamp L1 will glow. जेव्हा पहिल्यांदा तो इंटरेस्ट करेल एखादा पर्सन पहिल्या रूममध्ये, तो इंटरेस्टला स्विच S1 आहे तो ऑपरेट करेल, त्याच्यामुळं लॅम्प L1 विल ग्लो. वेन ही इंटर्स फ्रॉम फर्स्ट रूम टू सेकंड रूम, ॲट दॅट टाईम ही विल ऑपरेट द स्विच S2. एखादा पर्सन, तोच पर्सन समजा पहिल्यामधून दुसऱ्या चेंबरमध्ये जात असेल, दुसऱ्या रूममध्ये जात असेल, ॲट दॅट टाईम ही विल ऑपरेट द स्विच S2 लोकेटेड ॲट द सेकंड एंट्रन्स, दॅट इज S2 ऑपरेट केल्यानंतर काय होईल, नाव द L1 विल ऑफ, त्याची फेज वायर कट झाली आणि कनेक्टेड टू फेज वायर ऑफ द सेकंड लॅम्प. देअरफॉर द लॅम्प L2 विल ऑन. Suppose the same person is going from the second room, second chamber to third chamber. Again, what he will do? At the third entrance, switch S3 will operate. मग जेव्हा तो सेकंडमधून थर्ड रूममध्ये जाईल त्यावेळेस तो स्विच S3 ऑपरेट करेल. When he operates the switch S3, what will happen? The phase wire will cut from the second lamp and will switch on to the third lamp, will connect to the third lamp. So L3 will on and L2 will be off. This is the operation. ठीक आहे. आणि जेव्हा तोच पर्सन परत जात असेल, so he will go from the third chamber to सेकंड चेंबर, त्यावेळेस अगेन काय करेल, तो जेव्हा तो थर्ड रूममधून दुसऱ्या रूममध्ये येईल तर S3 विल ऑपरेट. S3 ऑपरेट केल्यामुळे काय होईल, नाव याचा जो फेज L3चा फेज विल कट अँड कनेक्ट टू द फेज फॉर L2, म्हणजे L3 ऑफ होईल आणि L2 ऑन होईल. अगेन वेन इज गोईंग फ्रॉम द सेकंड चेंबर टू फर्स्ट चेंबर, अगेन ही विल ऑपरेट द स्विच S2. त्यावेळेस काय होणार आहे, फेज वायर ऑफ L2 विल कट अँड विल कनेक्ट टू लॅम्प L1, म्हणजे L2 ऑफ होईल आणि L1 चालू होईल. And again when leaving the go down, what he will do, he will simply switch off the S1. S1 ऑफ केल्याबरोबर काय होईल, L1 will also off. So all lamps will be off. जाताना पहिल्या रूममधून दुसऱ्या रूममध्ये, दुसऱ्या रूममध्ये तिसऱ्या रूममध्ये, येताना फ्रॉम थर्ड रूम टू सेकंड, सेकंड टू फर्स्ट, फर्स्ट टू आउट. This is the operation of go down wiring. I will read here. Switch on the first SPST switch. The first lamp L1 will switch on, that we have seen, which is located near the entrance of the go down room or first chamber. When a person enters into second room or second chamber, switch on the first SPDT, that is two-way switch S2 located in the second chamber. The second lamp L2 will switch on and the previous lamp L1 will switch off. When you enter the third room or third chamber, switch on the second SPDT, that is S3. The third lamp L3 will switch on, the previous lamp, that is L2, will switch off. Now this is shown by the circuit diagram. पहिल्यामध्ये सगळ्या तिन्ही लॅम्प ऑफ आहेत. दिस इज द कंडिशन. when a person enter into the lamp, he will switch on the SPST, पहिल्या रूममधला पहिला switch, so that will glow the lamp L1. When the person enters from the first room to second room, what he will do, he will switch on the second switch, that is first SPDT switch 1, आपण त्याला S2 म्हटलेलं आहे, so that will glow lamp 2 and will off lamp 1. Similarly, the same person when enter from second chamber to third chamber, second room to third room, at that time he will
change the switch SPDT, second SPDT as the third switch. So that will glow the third lamp and switch off the second lamp. Similarly, when person returns back from third room to second, he will switch off the second SPDT switch, that is S2, and the second lamp L2. L2 will switch on and the third lamp L3 will switch off, and so on until he reaches to the first SPST switch, and the whole circuit can be switched off by you turning the switch S1. इथे S1 राहिलेला आहे, by turning switch S1. Similarly, this wiring can be extended for any number of rooms in godown. Advantages and disadvantages of godown wiring. It saves energy as only one load lamp is turned on at a time. फक्त एका वेळेस एकच लॅम्प चालू असेल. जिथं आपण ज्या रूममध्ये काम करत असेल तेवढाच फक्त लॅम्प चालू असेल, बाकीचे ऑफ असतील. किंवा कॉरिडॉर असेल तर जिथं आपण उभे आहे फक्त तेवढाच लॅम्प चालू असेल, बाकीचे ऑफ असतील. सिमिलर इन केस ऑफ हॉस्पिटल्स. द प्रिव्हियस लाईट बल्ब विल स्विच ऑफ वेन turn on the next one. It can save the power as well as time. It can save the power as well as time. Disadvantages: two or more lighting points can't be turned on at a time at a once. दोन बल्ब चालू करता येणार नाही. It is a somewhat complicated wiring.